अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कृपामूर्ती श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज संपूर्ण चरित्रामृत. अध्याय 9. मांजरिका गावामधून बाहेर पडल्यावर श्रीगुरु आपल्या शिष्यांसमवेत भ्रमण करत करत गोदावरीच्या काठावर बसलेल्या वासर ब्रह्मेश्वरी या गावी येऊन पोचले. त्रिकाळ स्नान करण्याचा तर त्यांचा नियमच, आणि त्यानुसार त्या सकाळी शिष्यांना बरोबर घेऊन ते स्नानार्थ नदीकाठी गेले. स्नान करून छाटी वगैरे वस्त्र धुवून झाल्यावर ते पाण्याबाहेर आले. बाहेर येताच काही कारण नसता सहजच त्यांची नजर उजवीकडे वळाली. तेथील दूरच्या एका दृश्याने त्यांचे लक्ष वेधून घेतले. तेथे त्या किनाऱ्यावरील वाळूत एक व्यक्ती अक्षरशः गडाबडा लोळत होती. त्यांना जरा आश्चर्यच वाटले, पण तो विचार पटकन झटकून त्यांनी खांद्यावरील नुकतीच धुतलेली छाटी पिळायला सुरुवात केली. छाटी पिळता पिळता पुन्हा त्यांची नजर कुतूहलापोटी त्या दृश्याच्या दिशेने वळाली. पाहतात तो ती व्यक्ती आपल्या पोटावर एक दगड बांधण्यात गुंतली होती. हा काय प्रकार आहे याची कल्पना त्यांना करवेना. पुढे काय घडते ते पाहावे म्हणून ते तेथेच उभे राहिले आणि त्या व्यक्तीकडे पाहू लागले. हाक मारून काही विचारणे तर शक्यच नव्हते, कारण आवाज तेथपर्यंत पोहोचलाच नसता. दगड बांधून होताच ती व्यक्ती नदीतील पाण्याच्या दिशेने कशीबशी पडत उठत वाटचाल करू लागले. श्रीगुरूंना आता कल्पना आली की हा आत्महत्येचा प्रयत्न दिसतो. अशा गोष्टींकडे मला काय करायचे, मी कशाला या लफड्यामध्ये पडू, मरेन का तो, आपले काय जाते, असे म्हणून दुर्लक्ष करणे संन्यास धर्मामध्ये बसत नव्हते. पीडितांचे दुःख दूर करणे, चुकीचा मार्ग धरणाऱ्यांना योग्य मार्गे नेण्याचा होईल तितका प्रयत्न करणे, हे संन्याशांचे कर्तव्य असते. आणि यास्तव त्यांनी लागलीच आपल्या शिष्यांचे लक्ष त्या व्यक्तीकडे वळवले आणि पळत जाऊन त्या व्यक्तीला नदीत उडी टाकण्यापूर्वी अडवा आणि माझ्याकडे घेऊन या असे सांगितले. श्रीगुरूंची आज्ञा होताच ते सर्व शिष्य त्या व्यक्तीच्या दिशेने पळत सुटले. पळता पळता ओरडून ते त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होते. आणखी 50-60 पावले अंतर पार केल्यावर ते त्याला अडवू शकणार होते, परंतु ते तेथे पोहोचण्याच्या आतच त्याने आपले कृश शरीर पाण्यामध्ये लुटून दिले. हे शिष्य पट्टीचे पोहणारे होते. त्यांनी पटापटा नदीमध्ये उड्या टाकल्या आणि त्याला पाण्यातून ओढत काठावर आणले. सर्वप्रथम त्यांनी त्याच्या पोटावर बांधलेला तो दगड उतरवला आणि त्याला श्रीगुरूंकडे चालायला सांगितले. तो मध्यमवयीन ब्राह्मण होता. तो तेथेच आक्रोश करीत पुन्हा पुन्हा वाळूत लोळू लागला. का मला मरू देत नाही, मला का अडवलं, या यातना आता मला सहन होत नाहीत, मृत्यूविना आता कोणताच उपाय नाही, कृपा करून मला सोडून द्या, मला सोडा, अशी तो त्यांना अत्यंत करुण स्वरामध्ये त्या शिष्यांची विनवणी करू लागला. शिष्यांनी श्रीगुरूंकडे गेल्याने तुला काहीतरी उपाय निश्चित सापडेल, त्यांच्या आज्ञेनेच आम्ही तुला न्यायला आलो आहोत, तू आमच्याबरोबर चल आणि त्यांना तुझे दुःख सांग असे सांगितले. यावरती तो ब्राह्मण म्हणाला, का तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करत आहात, मृत्यूशिवाय माझ्या व्याधीवर कुठलाही उपाय नाही, महापापी आहे, म्हणूनच हे असह्य दुःख माझा पाठपुरावा करीत आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक वैद्य झाले, फकीर झाले, साधू बैरागी भेटले, संन्यासीही भेटले, पण कोणीच माझी सोडवणूक करू शकला नाही. त्यांचा तरी काय दोष, तुमचे ते श्रीगुरु तरी काय करू शकणार. मी गेल्या जन्मी कोणते तरी महाभयंकर पाप केले असणार, म्हणूनच देवाने मला अशी ही जीवघेणी शिक्षा देऊन वर कठोरपणे मी ती शिक्षा कशी भोगत आहे याची मौज तो पाहत आहे. निश्चितच मी गेल्या जन्मी कपिला गायीचा घात केला असणार, नाहीतर ब्राह्मणाच्या तोंडचा घास जबरदस्तीने हिसकावून घेतला असणार, नाहीतर पानावर बसलेल्या अतिथीला उठवून ते भोजन मी भक्षण केले असणार. त्याशिवाय असा भोग, असे हे जीव घेणे दुःख मला प्राप्त झालेले नाही. आता मृत्यू आणि मृत्यू हाच एकमेव उपाय आहे आणि तोच माझी यातनातून सोडवून करेल. पण त्यानेही या पाप्याचा सहजासहजी स्वीकार करायचा नाही असं ठरवले दिसते. वेदना होऊ नये म्हणून अन्न न घेतले तर अन्नाविना मृत्यू, आणि अन्न घेतले तर असंख्य यातनांनी मृत्यू, म्हणजे दोन्ही बाजूंनी मृत्यूच. कसा जगू मी, काय करू. अन्न हे सर्वांचे जीवन आणि तेच अन्न माझ्या मृत्यूचे कारण ठरत आहे. तेव्हा आता माझ्यावर दया करा
मला माझ्या मार्गाने जाऊ द्या. मला माझे जीवन संपू द्या. अनंत उपकार होतील तुमचे माझ्यावर. तो पुढे काहीतरी बोलणार होता, पण त्या शिष्यांनी त्याला मध्येच दटावले आणि ते म्हणाले, आता कृपा करून तुझे हे बोलणे थांबव. तुला जे काही सांगायचे असेल ते श्रीगुरूंना सांग. तू जर आता निमूटपणे आमच्याबरोबर आला नाहीस तर आम्ही तुला उचलून घेऊन जाऊ. श्रीगुरू तेथे तिष्ठत आहेत. आमच्याबरोबर येण्यात तुझे निश्चित काहीतरी हित होणार. तिथे गेल्याशिवाय, श्रीगुरूंच्या दर्शनाशिवाय आमचे शब्द तुला पटणार नाहीत. तेव्हा आता विनाकारण वेळ न दवडता चल. हे ऐकून थोड्याशा अनिच्छेने मृत्यूशिवाय माझ्या व्याधीवर उपाय नाही असे घोकत तो त्यांच्याबरोबर श्रीगुरूंपाशी आला. एखादा छोटासा लोखंडी किडा शक्तिशाली लोहचुंबकाकडे जसं झटकन आकर्षिला जातो आणि त्या लोहचुंबकाला चिटकतो, तसा अत्यंत अनिच्छेने आलेला तो व्याधीग्रस्त ब्राह्मण श्रीगुरूंना पाहताच त्यांच्याकडे मंत्रमुग्ध झाल्यासारखा झेपावला आणि त्यांचे चरण धरून म्हणू लागला, कृपाळा, मला क्षमा करा. मी पाप्याने तुमच्याबरोबर अविश्वास दाखवला. तुमच्या निरोपासरशी धावत पळत तुमच्या पायाशी येणे माझे कर्तव्य होते, पण या पाप्याला बुद्धी नाही. दयाला हा अपराध पोटामध्ये घाला आणि या व्याधीपासून माझं मुक्ती करा. तुम्हाला पाहताच तुम्हीच मला या व्याधीपासून मुक्त कराल असे मला वाटू लागले आहे. तेव्हा हे दयानिधी, आता दया करा. श्रीगुरूंनी खाली वाकून त्याचे खांदे धरून त्याला उठवले आणि आत्महत्येसारखे महापाप करायला लावणारी अशी कोणती व्याधी त्याला सतवते आहे ते सांगायला आज्ञा केली. तो ब्राह्मण सांगू लागला, गेली 10 वर्ष मी पोटशुळाच्या व्याधीने जर्जर झालो आहे. रोजचे तर नाहीच, पण पंधरवड्याने, महिन्यानेही पोटभर अन्न मी घेऊ शकत नाही. सततच्या उपवासामुळे शरीर कृश होत आहे. कधीतरी महिना पंधरवाड्याने नाईलाज म्हणून थोडेसे जरी भोजन केले तरी यातना सुरू होतात. शेवटी यावर आता एकच उपाय म्हणजे आत्महत्येने ही व्याधी आणि हे जीवन संपवणे. आणि या आत्महत्येच्या कृतनिश्चयानेच मी येथे आलो. तेव्हा आता कृपाळा, तुम्ही माझी व्याधी तरी दूर करा, नाहीतर मला आत्महत्येला आज्ञा तरी द्या. तुमच्या आज्ञेने आत्महत्या केल्यास निदान त्या नव्या पापाचा बोजा तरी डोक्यावर चढणार नाही. त्याचे ते बोलणे ऐकून श्रीगुरू त्याला म्हणाले, शांत हो, धीर धर. तुझे दुःख दूर होणे अशक्य नाही, पण मुळात तुझे विचार चुकीचे आहेत. आत्महत्येने काय पापाचे उच्चाटन होते? भोग संपतो? अरे वेड्या, तसे असते तर अनेकांनी हा मार्ग अनुसरला असता. पापाचे निरसन प्रायश्चित्ताने, शिक्षा भोगूनच होते. भोग भोगून संपवायचे असतात. गुन्हेगाराला शिक्षा ही होणारच. ती चुकवण्यासाठी या राज्यातून जरी दुसऱ्या राज्यात गुन्हेगार पळून गेला तरी त्याचा शोध घेऊन त्याला ती शिक्षा भोगायला लावतात. आणि वर पळून गेल्याबद्दल त्याला जादा शिक्षा होते ती निराळीच. याचप्रमाणे या परमेश्वराच्या दरबारी सुद्धा शिक्षा चुकवून पळून जाता येत नाही. या मानवी राज्यात पळून गेलेल्याचा शोध लागायला वेळ लागतो, पण परमेश्वरी राज्यामध्ये प्रत्येक मानवाबरोबर परमेश्वराचा एक अदृश्य डोळा असतो. तेव्हा परमेश्वराला तो कोठे आहे याचा शोध सुद्धा करावा लागत नाही. आत्महत्येने नवीन जन्म प्राप्त होण्याचे का थांबणार आहे? आणि होणारा नवीन जन्म त्या शिल्लक राहिलेल्या पापाच्या बोजा सहज होणार. म्हणजेच या जन्मी ती चुकवलेली पापाची शिक्षा पुढील जन्मी भोगावी लागणार आणि वर परत आत्महत्येच्या पापाचा जीवन बोजा वाढलेला असणार. दुसरे हे पण लक्षात ठेव की परमेश्वराची कितीही एकनिष्ठेने भक्ती केली, पूजा केली, नानाविध प्रकारे स्तुती केली अथवा त्याची करुणा जरी भागली तरी तो कधी क्षुल्लकशा पापालाही अनुमती देत नसतो आणि त्याकडे दुर्लक्षही करत नसतो. कितीही उच्च भक्तीने पर्वता एवढा पुण्याचा साठा केला तरीही गुन्हा करून त्या गुन्ह्याची शिक्षा चुकवण्यासाठी त्या साठ्याचा मुळीच उपयोग होत नसतो. पाप आणि पुण्य या 2 स्वतंत्र गोष्टी आणि वस्तू आहेत हे लक्षात ठेव. एकाच्या बदल्यात दुसरी द्या
अशी त्यांची देवघेव होत नसते. मानवी संसारामध्ये बाप मुलाला सांगतो, दिवसातील प्रत्येक चांगल्या कृत्याबद्दल एक लाडू देईल आणि प्रत्येक वाईट कृतीमागे एक फटका देईल. शेवटी दिवसाखेरीला बापाला आढळले की मुलाला 4 लाडू दिले पाहिजेत आणि 2 फटके दिले पाहिजेत. मुलगा बापाला विनवतो, 2 फटके न देता बदली 2 लाडू कमी द्या. बाप ते मान्य करतो. पण ईश्वर दरबारी असा व्यवहार नसतो. तेथे मिळणारे 4 लाडूही मिळतील आणि प्राप्त केलेले 2 फटकेही घ्यावे लागतील. वर हे लक्षात घेतले पाहिजे की हे फटके प्रथम घ्यावे लागतात आणि ते घेऊन झाल्यावरच लाडू मिळतात. म्हणजे पाप आणि पुण्याची फळे निरनिराळी असतात. पापांच्या फळांचा उपयोग घेऊन झाल्यावर म्हणजे त्याबाबतची दुःखस्वरूपी शिक्षा भोगल्यावरच पुण्याची सुखस्वरूपी फळे मिळतात. आपण पापाचा बोजा घेऊन आल्यावर त्या पापाची शिक्षा भोगत असताना काही पुण्य उत्पत्तीची कृती केली किंवा करीत राहिलो तर त्याचा निश्चितच फायदा होतो. पण अशा कृतीमुळे पापाची शिक्षा भोगत असता होणाऱ्या दुःखाची प्रखरता कमी होते. ते दुःख भोगत असताना अविचाराने वैतागाने अन्य पापाला जन्म दिला जाणार नाही. उदाहरणार्थ, तू आता आत्महत्येचे नवीन पाप करण्याचा विचार करीत होतास. निदान आता तरी सावध हो आणि गतजन्मीच्या पापांची शिक्षा भोगताना त्या दयाघनाला जराही दोष न देता त्याची भक्ती करीत राहा. अशा या दुःखमय काळात कसोटी होत असते. तुझे त्या पूर्वजन्मीच्या पापाची शिक्षा भोगून झाली आहे म्हणून तू मला इथे आढळलास. तेव्हा आता निश्चिंत हो. पंचपक्वानाचं चमचमीत भोजन मी तुला देवतो आणि तेच तुझ्या या पोटशुळावरील औषध ठरणार. तुझी ही व्याधी कायमची जाणार. तेव्हा आता भोजन होईपर्यंत माझ्याबरोबरच राहा. एवढ्यात त्या वासर ब्रह्मेश्वर गावाचा एक अधिकारी स्नानार्थ तेथे आला. त्याने श्रीगुरूंना तेथे पाहताच अति आदराने त्यांना वंदन केले आणि म्हणाला, तुमच्या इच्छेनुरूप तुमची सेवा करण्याची इच्छा आहे. या दासाला संधी देऊन उपकृत करा. श्रीगुरूंनी त्या अधिकाऱ्याकडे त्याचे नाव, त्याचे गाव, त्याचा व्यवसाय याबाबत विचारणा केली. उत्तरादखल तो म्हणाला, मी आपस्तंभ शाखेचा कौंडिन्य गोत्री ब्राह्मण असून माझे नाव सायनदेव आहे. मूळ गाव कडगंची. यवन राजाच्या सेवेतील अधिकारी म्हणून गेल्या वर्षभर या गावी वास्तव्य करून आहे. आपल्या दर्शनाने मी आज पावन झालो. केवळ तुमच्या दर्शनानेच माझे जन्मजन्मांतरीचे दोष खात्रीने नष्ट झाले असणार. तुमचा अनुग्रह प्राप्त होणारा निश्चितच मला मोक्षपदी आरूढ होतो. माझे किंवा माझ्या पूर्वजांच्या महत्पुण्याचे फळ. म्हणूनच मला हे आज प्रयत्नाविना तुमचे अलभ्य दर्शन मिळाले. हे सद्गुरुनाथा, या दासाकडून होऊ शकेल अशा काही सेवेची आज्ञा देऊन उपकृत करा. त्यावर श्रीगुरु त्या व्याधीग्रस्त ब्राह्मणाकडे बोट दाखवून म्हणाले, या पोटशुळाने पिडलेल्या ब्राह्मणाला तुझ्या घरी घेऊन जा आणि याला पोटभर पंचपक्वानांचं भोजन दे. हीच माझी सेवा. त्यावरती सायनदेव विनम्रपणे म्हणाला, दयानिधे, तुमच्या आज्ञेच्या पालनामध्ये काही कसर होणार नाही. पण असा अनुभव आहे की या ब्राह्मणाने थोडे जरी भोजन घेतले तरी याला मरणप्राय वेदना होतात. याला भोजन देण्यात ब्रह्महत्येचे पाप कपाळी चिकटण्याची भीती आहे. पण तुमच्या आज्ञेचे पालन करताना काय वाटेल ते घडो. मी त्याची चिंता न करता तुमच्या इच्छेनुरूपच वागणार. पण देवा, तुमचे चरणी विनंती करतो की आज तुम्ही या दिनाघरी आपल्या शिष्यांसह भिक्षेसाठी या. सायनदेवाची ही विनंती मान्य करून श्रीगुरू आपल्या शिष्यांसह आपल्या वास्तव्यस्थानी गेले. सायनदेवही त्या व्याधीग्रस्त ब्राह्मणाला बरोबर घेऊन लगबगीने आपल्या घरी गेला. सकाळी नदीकाठी ठरल्याप्रमाणे मध्यान्ही श्रीगुरू आपल्या शिष्यांसह सायनदेवाच्या घरी आले. अंगणाच्या प्रवेशद्वारीच कमान उभारली होती. दोन्ही बाजूंना केळी उभ्या केल्या होत्या. दरवाजांना फुलांची तोरणे लटकत होती. सायनदेव आपली पत्नी जाखाई हिच्यासह दरवाजात श्रीगुरूंची वाट पाहत उभा होता. श्रीगुरू दारी येताच मंजूळ असे सनईचे सूर वातावरणाचा ताबा घेऊ लागले. सायनदेव आणि जाखाई यांनी प्रथम श्रीगुरूंच्या पायावर दुधाची घागर रिकामी केली
मग सुवासिक पाण्याने त्यांचे चरणद्वय धुतले, स्वच्छ पुसून काढले आणि त्यांना गुलाबांचा पुष्पहार अत्यादराने अर्पण केला. पंचआरतीने ओवाळले. अंगणाच्या दारापासून थेट आत आसनापर्यंत जाण्याच्या मार्गावर गालिचा पसरला होता. त्यावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला होता. मोठे नयनरम्य दृश्य होते ते. श्रीगुरूंना अत्यादराने आत नेऊन चांदीच्या चौरंगावर बसवले. त्यांची षोडशोपचारे पूजा केली. चरणावर पंचामृताने रुद्राभिषेक केला. श्रीगुरूंच्या चौरंगाभोवती विविध रंगी ताजी कमलपुष्पे आणि गुलाब पुष्पे यांचा वापर करून दृष्टी खिळवून ठेवील अशी रांगोळी घातली होती. धूप आणि चंदन यांचा सुवास सर्वत्र भरून राहिला होता. श्रीगुरूंच्या उजव्या बाजूला व्याधीग्रस्त ब्राह्मणासाठी आसन ठेवले होते, तर डाव्या बाजूला शिष्यांसाठी आसने मांडली होती. या सर्वांच्या आसनाभोवती सुरेखशा रांगोळ्या रेखाटल्या होत्या. अतिथी म्हणून त्या सर्वांची पूजा करण्यात आली. पूजा आणि आरती झाल्यावर भोजन भिक्षेला सुरुवात झाली. श्रीगुरू मिताहारी आणि व्रतस्थ असल्यामुळे त्यांच्या पुढे ठेवलेल्या चांदीच्या ताट्या वाट्यात ते स्वीकारू शकतील ते मोजकेच पदार्थ त्यांनी सांगितल्याप्रमाणे वाढण्यात आले. इतरांना मात्र भावपूर्वक आग्रह करून वाढण्यात आले. सर्वांनी त्या स्वादिष्ट आणि रुचकर अशा विविध प्रकारच्या पंचपक्वानांनी युक्त भोजनाचा यथेच्छ समाचार घेतला. सर्वांनी तृप्तीचे ढेकर घेतले. विशेष म्हणजे त्या व्याधीग्रस्त ब्राह्मणाने घासागणिक श्रीगुरूंची कृपा स्मरत निश्चिंतपणे आडवा उभा हात मारून आपल्या 10 वर्षांच्या उपवासाचे पारणे फेडले. भोजन आटोपल्यावर अत्यंत हर्षित मनाने सायनदेवाने श्रीगुरूंना साष्टांग नमस्कार घातला आणि त्याने काही बोलण्याचा प्रयत्न केला, पण तो बोलूच शकेना. त्याचा कंठ दाटून आला आणि त्याच्या डोळ्यातून घळघळा आनंदाश्रू वाहू लागले. त्या आनंदाच्या उन्मादाने त्याचे भान हरपले. श्रीगुरूंच्या चरणांना मिठी मारून त्याने हळुवारपणे आपले ओठ त्यांच्या अंगठ्यावर टेकवले आणि अक्षरशः बेभान झाला. श्रीगुरूंनी खाली वाकून त्याला उठवले. त्याच्या मस्तकावर प्रेमभराने थोपटले आणि म्हणाले, "तू आता माझा आहेस, निश्चिंत राहा." त्या व्याधीग्रस्त ब्राह्मणाने श्रीगुरूंचे पाय धरून या माझ्या पुढील निरोगी जीवनामध्ये मी काय केल्याने माझा उद्धार होईल ते मला सांगा अशी विनवणी केली. श्रीगुरूंनी त्याला सदाचाराने राहा, सदैव नामस्मरणामध्ये राहा, सर्वानुभूती परमेश्वर पाहत जा, धर्माचरणी काच सोडू नको, जाज्वल्य निष्ठेने, समर्पित भावाने आणि निरपेक्षपणे हे जर तू केलेस तर पुनरपि जननम पुनरपि मरणम या दुष्ट चक्राची आणि तुझी कायमची गाठ होणार नाही, असे त्याला सांगितले. सायनदेवाने श्रीगुरूंना त्यांच्या मुक्कामापर्यंत पोचविण्यासाठी पालखीची व्यवस्था केली. सायनदेवाने त्यांना वंदन केले. जाखाई आणि इतर सर्व कुटुंबियांनी त्यांना वंदन करून त्यांचे कृपाशीर्वाद घेतल्यावर श्रीगुरू पालखीतून आपल्या मुक्कामी गेले. आणि शुद्धो याचबरोबर कृपामूर्ती श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज संपूर्ण चरित्रामृत यातील हा 9वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. उर्वरित दिव्य कथाभाग पुढील 10व्या अध्यायामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.